आज जाणवलेली गोष्ट अशी आहे की ज्या वेगानं आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स आहेत, ज्या वेगानं आपल्या देशामध्ये आज ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्या वेगानं इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सुद्धा नाहीत. त्यामुळे आज जे भारतीय बाहेर जात आहेत असं म्हणताय, आपण लक्षात घेऊया, ते स्वतःच्या मोटिव्हमुळे जात आहेत का ते या बदलत्या स्किलसेटशी जोडून घेता येत नाही म्हणून जात आहेत, त्याचा विचार करू. साधं गणित सांगतो. 1995 साली भारताच्या डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मी जे काम केलं ते आज न्यूझीलंडमध्ये होत आहे. आता विचार करा तुम्ही, कितव्या वर्षीचं? 1995 आणि 2025. किती? मी मोदी भक्त आहे का, मी भाजपचा मतदार आहे का म्हणून मी हे विधान करत नाही. 1981 साली मी ICIM मध्ये लागलो, तेव्हापासून रिटायर होईस्तोवर 40 वर्ष मी डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये या ना त्या स्वरूपात काम केलंय म्हणून सांगता. इथे फगर कुठे आला? खरंच करेक्ट. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेवटी HNI आहे, मिडल क्लास आहे, सिनियर सिटीजन आहे. हा आपण कन्सेशन घेण्यासाठी वापरलेला विषय आहे का? जसं IPO मध्ये असतं किंवा हाय नेटवर्कसाठी वेगळा कोटा, QBI साठी वेगळा कोटा, तसं नाहीये. फॉर मी ॲज अ नॅशनल इकॉनॉमी दे आर इन्व्हेस्टर पिरियड. मग मला त्यांचं फिनान्शियल स्टेटस काय आहे, त्यांचं एज ग्रुप काय आहे, याच्यापेक्षा त्यांचा इन्व्हेस्टमेंट ड्युरेशन काय आहे याच्यावर ठरतं. करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा इन्व्हेस्टमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे आणि माय इकॉनॉमी इज एबल टू टेंडर टू इट, अदर इकॉनॉमीज आर नॉट. हे मी खात्रीपूर्वक सांगतो. ह्याच्याकरता माझ्या आडनावाचा दोष असेल तर माफ करा. सिंपल लॉजिक घ्या. आज मी तिला पूर्वी वर्षानुवर्ष आपण परदेशात शिकलो याचं कौतुक होतं का नाही? हो. जे ज्या इंग्रजांनी 125 वर्ष आपल्यावर राज्य केलं त्या